अशी मी नम्र विनंती बाळगते. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देवो महेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म आणि तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ असा होतो की म्हणजे गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत, गुरु हे साक्षात विष्णू आहेत, गुरु हे साक्षात महेश्वर आहेत, गुरु हे साक्षात देवांचे देव आहेत आणि तशा या गुरूंना मी प्रणाम करते. तर पहिलाच तर अर्थ गुरु म्हणजे काय? गु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे आणि रु म्हणजे अंधकाराला पुसून टाकणारे. जो व्यक्ती आपल्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतो आणि आपल्या आयुष्यातला अंधकार पुसून टाकतो त्या व्यक्तीला आपण गुरु असे संबोधतो. तर गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते? तर आज महर्षी व्यासवेद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता व ते पहिले गुरु होते म्हणून आजचा दिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. तर गुरु आपल्या आयुष्यातला पहिली गुरु ती म्हणजे आपली आई. आई म्हणजे काय? आत्मा ही ईश्वर, ज्या आत्म्यामध्ये भगवंताने ईश्वराचे मिलन केले आहे ना तिलाच तर या विश्वामध्ये आई म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, तिने आपल्याला चालायला शिकवले, बोलायला शिकवले, जिने आपल्याला जन्म दिले, 9 महिने 9 दिवस पोटात ठेवले, ती आपली पहिली गुरु. आपला दुसरा गुरु ते म्हणजे आपले वडील. वडील या नावाचा अर्थ कोणी लिहू शकला नाही का? अहो, ज्यांनी आपल्याला रात्रंदिवस कष्ट करून घराच्या बाहेर राहून आपल्यासाठी सर्व काही करतात. बघा, घराचा पाया मजबूत असला तरच त्यावरचा कळस मजबूत असतो. घराचा पाया तो म्हणजे आपले वडील, ते म्हणजे आपले वडील आणि कळस म्हणजे ती आई. हे दोघं जर सुखरूप असेल तरच त्यामध्ये आपण टिकू शकतो. जर घर मजबूत असला तरच आपण त्यामध्ये राहू शकतो. आणि तिसरे गुरु ते म्हणजे आपले शिक्षक. ते म्हणजे आपले शिक्षक, ज्यांनी आपल्याला शाळेमध्ये शिक्षणच नव्हे तर सर्व काही सांगितले. गुरु विना ज्ञान कैसा कळे, म्हणजे गुरु जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान कळत नाही. जोपर्यंत गुरु आपल्याला ज्ञान देत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान कळत नाही. ते ज्ञानोपैता बरवे जरी मनी आधी आणावे तरी या संताया बजावे सर्वस्वेशी. म्हणजे जर आपल्याला श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर आपल्याला काहीतरी हवं असेल तर आपण त्या गुरूंना शरणार्थ गेलं पाहिजे. तर आपण त्या गुरूंना शरण गेलं पाहिजे. शरण गेलं पाहिजे म्हणजे काय? की त्यांचे रोज पाया पडणं वगैरे नव्हे, तर आपण त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. जेव्हा ते वर्गात येतात आपण शांत राहिले पाहिजे. वर्गातच नव्हे, शाळेतच नव्हे तर शाळेच्या बाहेर देखील ते कुठेही दिसो आपण त्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग सगळं काही बोललं पाहिजे. का? आपल्याला लाज कशाची वाटावी? ते आपले गुरु आहेत. ते आपले गुरु आहेत. आपला आदर आहे की आपण त्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून हे म्हटलंच पाहिजे. तर मी एवढं सांगेन की गुरूंचा आदर करा, कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय आपण नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या आयुष्यात गुरु आहे तोपर्यंत त्यांना समजून घ्या.